आहे की नाही? उपवास याचा अर्थ असा की आपल्या हातामध्ये जेवढं पाणी बसेल, ज्या दिवशी आपल्याला उपवास धरायचा आहे, सकाळी 6 वाजता हे तळ हातामध्ये जेवढं पाणी बसेल तेवढंच पाणी दिवसातून 3 वेळा आचमन करायचं. प्रातःकाळी, माध्यान्ह समयी आणि आपलं जे आहे ते दिवस मावळायच्या टाइमला, आणि म्हणून सायंकाळी अशा 3 टाइमला तळ हातामध्ये जेवढं पाणी बसेल तेवढंच पाणी प्यायचं. आणि आपल्या तळ हातामध्ये जेवढे फळं बसतील किंवा दूध बसेल तेवढं दूध प्यायचं. नाहीतर गिलासभर दूध, 4-5 शेपा, हे की नाही, एवढे अंगूर, एवढा भगर, एवढा साबुदाणा, त्याच्यामध्ये भाजून टाकलेले शेंगदाणे, मस्त शेंबुलून टाकले की जिभेला चव लागते महाराज, है की नाही? असं याला उपवास म्हणत नाही, निरंकाळ उपवास. ज्या उपवासाच्या माध्यमातून या शरीराला व्यायाम भेटला पाहिजे. कोरडा दिवस पाळा आणि डेंगू ताप टाळा. हप्त्यातून एक बार जसे भांडे आपण कोरडे ठेवता तसं हप्त्यातून एक बार या शरीराच्या म्हणजे जठराग्नीमध्ये कसल्याही प्रकारचं अन्न न टाकता तिची क्लिनिंग करणे. एकतर आरोग्य धन संपदा, आरोग्याला त्याची प्राप्ती. उपवासाचा फायदा त्याचा. दुसरी गोष्ट, आपले 10 इंद्रिय आणि 11वं मन जे आहे ते एक दिवस तरी आपण हातात ठेवू शकता की नाही. या जर मनाला वाटलं आता मला खूप भूक लागली गड्या, आता मी थांबणारच नाही, असं जर म्हणलं तर त्या मनानं कंट्रोल करावं लागते. किती जरी भूक लागली तर मी आज खाणारच नाही, त्याला उपवास म्हणतात. विठ्ठल